आता या नदीत इतकं मोठं पाणी पण तुम्ही ओळखलंच असेल मी कुठं आलोय म्हणून. आणि तुम्हाला अजून नसेल कळलं, चला मग पुढे सांगतो. आणि तेवढं फॉलो करेल नसलं फॉलो करून घ्या बरं तेवढं. तर जय शिवराय भावांनो, एकादशी निमित्त आम्हाला जायचं होतं दर्शन करायला पैठणला. पण विषय असं झाला तर मला काही पूर्ण रस्ता माहित नव्हता. मग निघालो आम्ही संभाजीनगरहून कॅमेरेसनी पाणीची ते गाव माग सोडून आलो कसनेर फाट्यावर आतमध्ये गेले असं काही डोंगर लागतो बरं का. आणि त्या डोंगरावरचे दगड पाहत पाहत आलंबो पैठणचा पाटाला यावेळी डायरेक्ट नदीसारखं पाणी सुटलेलं होतं. तेच नदीसारखं पाणी पाहत पाहत आलतो आम्ही पैठणमध्ये. पैठणच्या कमानीतून आत घुसल्या डिवायडरवर लावलेले वारकाचे पुतळे खूपच छान दिसते बरं का. आता पैठणमध्ये आल्यानंतर पहिले आम्हाला गाडी पार्क करायची होती, त्यामुळे आम्ही संत एकनाथ महाराज पार्किंग मध्ये आलो, गाडी पार्किंग लावली. पहिले तर आतल्या नाथात दर्शन घ्यायला गेलो. मंदिरात शूटिंगला परवानगी नसल्यामुळे तिथे काही शूटिंग घेतली नाही. तर निघालो आम्ही बाहेरच्या नाथाकडे. पण मिस्टेक एक अशी झाली आमचं 10 रुपयात जेवण उकलं होतं. बरं ते जाऊन आता आम्ही आलतो मंदिरापाशी. मंदिराच्या पुढे इतकं मोठ्या गाड्या लागल्या होत्या आतमध्ये जायला पण जागा नव्हती. कसं तरी आतमध्ये आलो पण इथे सारे म्हातारे दिसायला लागले. अरे मग कळलं म्हातारे माणसाला एसटी फ्री, त्यामुळे म्हातारी एक पण एखादं शूटिंग झाली. बरं घ्या मग आता दर्शन. इथं पण शूटिंग घ्यायला परवानगी नाही, त्यामुळे बाहेरूनच घेतली शूटिंग. इथं मंदिराच्या पाठीमागं खूपच सुविधा झाली बरं का. वारकऱ्यांसाठी सीट पण बांधण्यात आलं होती.